महाराष्ट्रात सध्या दिवाळीच्या फटाक्यांपेक्षा राजकीय फटाक्यांचाच जास्त आवाज येतोय। महाविकास आघाडीत नवाब भिडू नको असं म्हणत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी पहिल्या दिवसापासूनच राज ठाकरेंविरोधात फटाक्यांची बाळ लावली। तर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी थोरल्या ठाकरेंविरोधात म्हणजेच उद्धव ठाकरेंविरोधात नकाराचा सुतळी बॉम्ब फोडला। असं असलं तरी विजय वडेट्टीवारांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांविरोधात सुरसुरी लावली। आता या फटाक्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नक्कीच गेला असेल, तेव्हा काँग्रेस हायकमांड निर्णयाचा कोणता फटाका फोडणार यावर पुढची राजकीय आतषबाजी अवलंबून असेल। पाहूया। नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही, महाविकास आघाडीला नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याआधीच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी राज ठाकरेंना विरोध दर्शवताना हा बॉम्ब फोडला होता। मात्र मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषद आमदार भाई जगताप यांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या एक पाऊल पुढे टाकत नवा बॉम्ब फोडला। राज ठाकरे सोडाच उद्धव ठाकरेंनाही सोबत न घेता स्वबळावर महापालिका लढण्याचा सूर भाई जगतापांनी आळवलाय। कार्यकर्ता अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को, वो अपने कंधे पे लेके घूमता है। एक ही उसकी एक ये होती है, मंशा होती है कि भाई कभी ना कभी मैं लड़ूं। तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है, ये कभी भी काँग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी। मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली। आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ 15 लोक आहेत, ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं। कार्यकर्त्यांची भावना केंद्रस्थानी ठेवून ठाकरे बंधूंना दूर ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या भाई जगताप यांच्या रूपात हर्षवर्धन सकपाळ यांना नवाब भिडू मिळाला। अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अशा स्वरूपाची भावना आहे आणि त्यांनी ती भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। यावर पक्ष जो एकत्रित बसून नेतृत्वाशी आणि सहकार्याशी चर्चा करून आवश्यक तो निर्णय निवडणुका जाहीर होता क्षणी निश्चित घेईल। स्वबळाचा नारा देणाऱ्या मुंबई काँग्रेसमधील नेत्यांची संख्या मोठी आहे आणि हा नारा देताना सर्वांकडून एकच कारण दिलं जात आहे, ते म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा। भाई जगतापांनी चर्चा करण्याचा प्रश्न नाही, त्यांना जे वाटलं त्यांनी ते मत मांडलं। असे तर प्रत्येक राजकीय पक्षामधल्या नेत्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार, त्यांनी त्यांचं मत मांडलं। त्यावेळी पीएससीची मीटिंग झाली, त्यावेळी बिलकुल कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की यावेळचं मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये जे आहे ते आपली भूमिका वेगळी असली गेली पाहिजे। मुंबई काँग्रेसच्या नेत्यांविरोधात वेगळा सूर आळवण्याचं धाडस दाखवलंय ते महाराष्ट्र काँग्रेसमधल्या एका मोठ्या चेहऱ्यानं। नाव आहे विजय वडेट्टीवार। राज ठाकरेंना सोबत घेतल्यानं मराठी मतांची गोळाबेरीज कशी शक्य आहे याचं समीकरणच विजय वडेट्टीवारांनी मांडलं। ठाकरे बंधूंसोबत की ठाकरे बंधूंशिवाय यावर काँग्रेस नेत्यांमध्ये मतमतांतर आहेत, मात्र काँग्रेसचं मत संजय राऊतांच्या लेखी महत्वाचं नाही। घोषणा केली है, बोला क्या हो गया? मुंबई महानगरपालिका बोलू द्या। दुसरीकडे काँग्रेसचा हात मागितलाय कुणी अशा आविर्भावात मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला। पण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। त्यांच्याकडे कोणी गेलंय का? न जाताच त्याचं काही बोलत असतील तर आता काय बोलणार याच्यावरती? त्यांचं बोलणं त्यांना लखला भाऊ। काँग्रेस गमावणार काय त्यांच्याकडे आता मुंबईत तरी काय नाही ना, फायदा होईल थोडासा। शून्यातून काय वरती जायचं त्याचं ना तो विषय। त्याच्यामध्ये मुस्लिम मतं जी आहेत विशेष मुस्लिम दलित अशी जी मतं आहेत त्याच्यावर त्यांची भिस्त असेल आणि जो पारंपरिक काँग्रेसचा वोटर राहिला आहे का नाही माझ्या मनात शंका आहे। म्हणजे पूर्वी असे पूर्ण घरच्या घर काँग्रेसचं असायचं,
पूर्णपणे त्या विचारांचं असेल तर तसं राहिलंय का नाही याच्या मला जर शंका आहे याच्यामध्ये. तसं जर असेल तर तो फार संख्या नसेल ती काँग्रेस लढेल वेगळी तर. काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंविरोधात फटाके फोडायला सुरुवात केल्यानंतर त्याचा आवाज महायुतीतल्या नेत्यांच्या कानापर्यंत गेला नसता तरच नवल. त्यांनाही त्यांची मतं शाबूत ठेवायची आहेत, त्यांनाही पुढे राजकारण करायचं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ते एकत्रितपणे लढतील. काँग्रेस वेगळं म्हणते, राष्ट्रवादी शरद पवार गट काही वेगळं म्हणतोय, इकडून आमचे राजसाहेब हे तर अजूनही बोलत नाही आहेत. पण काही मंडळींना फारच घाई झालेली आहे, अगदी बाशिंग मारून बसलेले आहेत. आता कसं होईल, केव्हा होईल, कसं होईल, कारण त्यांना त्या महापालिकेमध्ये मुंबईच्या पोपटासारखा जीव अडकलेला आहे. ज्या राजसाहेबांचं नाव म्हणजे आपण स्वाभिमानी म्हणतो आणि राजसाहेब खूप मोठे नेते आहेत, लोकाभिमुख नेता आहे की ज्यांना लोकांची फार मोठा प्रतिसाद असतो. आणि त्यांना भाई जगताप सारखा माणूस की जो कधी नगरसेवक म्हणून पण कधी निवडून आला नाही, तेही 5,000 निवडून आलेला माणूस आहे, तो जर अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलत असेल तर मनसेच्या नेत्यांकडनं त्याच्या संदर्भात प्रतिक्रिया घ्यावी. मी काय प्रतिक्रिया देणार. सर, ठाकरेंशी युती करण्याबाबत हात मागे घेणाऱ्या मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांनी निर्णयाचा चेंडू दिल्ली हायकमांडच्या कोर्टात टोलावला. आता दिल्ली हायकमांडच्या मनात नेमकं काय आहे किंवा मुंबई काँग्रेसनं दिल्ली हायकमांडचे नेमके कसे कान फुंकलेत आणि त्यानंतर ठाकरेंबाबत दिल्ली हायकमांड नेमका काय निर्णय घेणार हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अजय माने, एबीपी माझा, मुंबई.